नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. ठाण्याच्या कासार वडवलीतून आरोपीला अटक करण्यात आली असून विजय दास असं त्याचं नाव आहे. हा आरोपी रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता. तर सैफवर हल्ला करून फरार झालेल्या या आरोपीच्या मागावर पोलीस होते आणि अखेर या आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे. तर ही दृश्य पहा. हाच तो आरोपी आहे. विजय दास असं याचं नाव असल्याचं कळतंय. त्याला ठाण्याच्या कासार वडवली या भागातून अटक करण्यात आलेली आहे. यानंच सैफ अली खानवर हल्ला चढवला होता. चोरीच्या उद्देशानं तो सैफ अली खान याच्या घरात घुसला होता आणि त्यावेळी त्या सैफ अली खानवर 6 वार याच आरोपीनं केले होते आणि याच ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आलेली आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. आरोपी विजय दास असं त्याचं नाव आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि त्याला कुठून अटक करण्यात आली आहे तर ठाण्याच्या कासार वडवली या भागातून त्याला अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. आरोपीला आज वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे. या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय. सैफ अली खानवर यानंच हल्ला चढवला होता. यानंच सैफ अली खानवर 6 वार केले होते आणि त्यामुळे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय. ज्या ठिकाणाहून या आरोपीला म्हणजेच विजय दासला अटक करण्यात आलेली आहे त्याची देखील दृश्य समोर आलेली आहेत. ही दृश्य नीट पहा. हाच तो आरोपी आहे विजय दास, ज्यानं सैफ अली खान याच्यावर हल्ला चढवला होता आणि ठाण्याच्या कासार वडवली या भागातून या आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. खरं तर 35 पथकं या आरोपीचा शोध घेत होती आणि अखेर त्याला आता अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं देखील कळतंय. हा आरोपी रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता अशी देखील माहिती कळते. सैफ अली खानवर हल्ला करणारा हा आरोपी विजय दास असं त्याचं नाव आहे आणि नाव बदलून तो इतर कामं करत होता असं देखील कळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, अखेर 3 दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात आता पोलिसांना यश आलंय. काय अपडेट? अगदी हा संपूर्ण प्रकार जर आपण बघितला तर अगदी गेले 3-4 दिवस सातत्यानं पोलीस ज्याचा शोध घेत होते तो अगदी आपल्या इकडे म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा तसा सगळा प्रकार हा दिसून येतो आहे. ठाण्यातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि हा जो आरोपी आहे हा कामगार जी चाळ आहे ठाण्यातली त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर अखेर पोलिसांना 4 दिवसानंतर का असेना यश आलेलं आहे. जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यात आणि पोलिसांनी ज्या प्रकारे त्याची अटक ही अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे याचा अर्थ पोलिसांना 100% हाच आरोपी असल्याचा संपूर्ण विश्वास आहे. तपासाअंती तसं उघड झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी अधिकृतरित्या हा जो आरोपी आहे याचं नाव जाहीर केलेलं आहे. कारण आपण बघितलं होतं की ज्या पहिल्या संशयिताला पोलिसांनी पकडलेलं होतं त्याच्याबद्दल अधिकृतरित्या असं त्यांनी कुठलीही गोष्ट जी आहे ती सांगितलेली नव्हती. परिणामी हा जो संशयित आहे त्याचा स्केच जो आहे किंवा त्याचा चेहरा जो आहे तो 99% मॅच होतो किंवा 90% मॅच होतो असं पोलिसांनी सांगितलेलं होतं. तरी पण आता जर आपण बघितलं तर या पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे. ठाण्यातून जी कामगार चाळ आहे त्या चाळीतून त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि आता आज जी माहिती मिळते त्यानुसार पोलीस पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण त्याला कसं पकडण्यात आलं, कुठून पोलिसांना सुगावा लागला या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती जाहीर करतील. सोबतच याचा संबंध कसा काय याचा संबंध आहे या संपूर्ण प्रकरणाशी, त्याचा उद्देश काय होता याबद्दल सुद्धा काही प्रमाणात का असेना पण अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला कळू शकेल. प्रणाली, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. या आरोपीची आता चौकशी सध्या कुठे सुरू आहे? साधारण कधीपर्यंत त्याची ही चौकशी सुरू असेल या संदर्भात पोलिसांकडून काही माहिती देण्यात आली आहे का? आज रविवार आहे त्यामुळे कोर्ट सुट्टीवर आहे. तर सुट्टीच्या कोर्टामध्ये या आरोपीला सादर केलं जाईल अशी माहिती मिळते. सध्या चेंबूरला या आरोपीला आणून ठेवलं असल्याची माहिती आहे. युनिट 6 जे आहे त्यांच्या वतीनं त्याला अटक करण्यात आली आणि तिथे त्याला ठेवण्यात आल्याची आता तरी आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. साधारणतः 9 वाजेच्या सुमारास जे आहे ते पोलीस
अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन या आरोपीबद्दलची माहिती देतील अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळते आहे. आणि त्यामुळं आता एकूणच हा जो संपूर्ण प्रकार म्हणजे सैफ अली खान सारख्या एवढ्या मोठ्या अभिनेत्यावर हल्ला करणारा हा जो आरोपी आहे गेले 4 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात होता. विशेषतः विरोधकांनी आरोपांची झोड उडवलेली आपल्याला बघायला मिळाली, परंतु अखेर मुंबई पोलिसांना यश आलंय. आणि मी जसं सांगते की ज्या पद्धतीनं पोलिसांनी अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे की आम्ही मुख्य आरोपीला पकडलेलं आहे, त्या अर्थी आपण जर बघितलं तर पोलिसांना 100% खात्री आहे की हीच ती व्यक्ती आहे जिने सैफ अली खानवर हल्ला केला आणि हल्ला करून त्या ठिकाणून पळ काढला. तर त्यामुळे आज पोलीस या संदर्भामध्ये माहिती देतील आणि त्यामुळे आपल्याला एकूणच या हल्ल्यामागचा उद्देश काय होता, चोरीच्या उद्देशानं हा शिरलेला होता की सैफ अली खानची जी मुलं आहेत त्या मुलांना काही इजा करण्याच्या दृष्टीनं हा पोहोचलेला होता. नेमकं त्याच्या हल्ल्यामागचं कारण काय होतं आणि तो घरात कशा पद्धतीने शिरला, त्याला कोणी मदत केली का, याबद्दलची अधिकृत माहिती जी आहे ती थोड्या वेळातच पोलिसांकडून आपल्याला मिळू शकेल आणि त्यामुळं पोलिसांना एक मोठं यश या निमित्तानं मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. निश्चितच प्रणाली, तुम्ही अशाच सोबत राहा. दरम्यान आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि चेंबूरमध्ये चौकशीनंतर या आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असल्याचं कळतंय. चेंबूरमध्ये त्याची चौकशी करण्यात आली आहे रात्रीपासून आणि आता त्याला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्या आपल्याला अधिक माहिती देतील. प्रणाली, आपण जर बघितलं तर चेंबूरमध्ये या आरोपीला आणून ठेवण्यात आलेलं होतं. रात्री त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतर सकाळपर्यंत त्याला त्या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार खार पोलीस स्टेशनला त्याला नेण्यात येणार आहे. कारण कोर्ट जे आहे ते बांद्रा कोर्टामध्ये त्याला सादर केलं जाणार आहे. सुट्टीचं कोर्ट आज बसणार आहे आणि त्यामुळं आता बांद्रा कोर्टला त्याला नेणार आहे. त्यामुळं पत्रकार परिषदेची, कारण आधी जी माहिती मिळत होती त्यानुसार पत्रकार परिषद ही चेंबूरला होणार होती, परंतु आता कदाचित पत्रकार परिषदेचं ठिकाण जे आहे ते सुद्धा बदलेल. परंतु कोर्ट मात्र बांद्रा कोर्ट जे सुट्टीचं कोर्ट आज बसणार आहे त्या ठिकाणी आरोपीला नेण्यात येणार आहे. साधारणतः 11 वाजेच्या सुमारास त्याला तिथे नेण्यात येईल अशी माहिती मिळते आणि त्यामुळं तत्पूर्वी पोलिसांच्या वतीनं अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन आरोपीला पकडलं असल्याची माहिती किंवा त्याच्याकडनं जी प्राथमिक माहिती मिळाली आहे ती जी आहे ती प्रसारमाध्यमांना दिली जाईल. कारण आपण बघितलं तर गेले 4-5 दिवस सातत्यानं पोलीस आणि पोलीस यंत्रणा त्याचा मागावर होती आणि तरीही मुख्य आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश येत नव्हतं. संशयिताला पकडलेलं असलं तरी त्या संशयिताकडून पुरेशी माहिती पोलिसांना मिळाली नव्हती आणि अखेर आता पोलिसांनी या आरोपीला पकडलेलं आहे. त्याला रात्रभर चेंबूर युनिट 6 मध्ये त्याची संपूर्ण चौकशी झाली. कदाचित त्याचा जबाब सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये नोंदवला गेलेला असेल आणि आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये बांद्रा पोलीस स्टेशन खार पोलीस स्टेशन इथे त्याला नेण्यात आली असल्याची माहिती मिळते. बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू. तर नीट दृश्य पहा, हाच तो आरोपी आहे, विजय दास असं त्याचं नाव आहे. ठाण्याच्या कासारवडवली इथून त्याला अटक करण्यात आलेली आहे. चेंबूरमध्ये या आरोपीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आता त्याला खार स्थानकामध्ये नेण्यात आलेला आहे. साधारण 9च्या सुमारास पोलिसांकडून अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेतली जाईल आणि अधिकृतरित्या या आरोपी संदर्भात माहिती जाहीर केली जाईल.